नमस्कार मित्रांनो, मी गजानन इंगमिरे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी आपणास महाराष्ट्र पोलीस भरतीच्या संदर्भात सांगणार आहोत। महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी जो बऱ्याच वर्षापासून आतुरतेने वाट पाहत होते पोलीस भरती करणारे जे आपले मित्रबांधव आहेत त्यांच्यासाठी सर्वात मोठी खुशखबर आहे। आता जो महाराष्ट्र शासनाचा जो GR आला आहे तो GR आपण मी दाखवतो आहे। तर महाराष्ट्र पोलीस भरतीचा जो GR आहे, महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस शिपाई व कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेस मान्यता दिल्याबद्दल हा GR आहे। आपण बघू शकता मित्रांनो की महाराष्ट्र पोलीस दलातील 1/1/2024 ते 31/12/2024 या कालावधीमध्ये रिटायर झालेले आहे त्या रिक्त जागा व पदे भरण्यासाठी ही भरती काढण्यात आली आहे। तर मित्रांनो 1/1/2025 ते 31/12/2025 या कालावधीत रिक्त होणारी पदे भरण्यासाठी राबवायच्या भरती प्रक्रियेस मान्यता देण्याबाबतचा हा GR आपल्याला समोर मी वाचून दाखवतो आहे। तर शासन निर्णय असा आहे, महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई तसेच कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील 1/1/2024 ते 31/12/2024 या कालावधीत रिक्त झालेली जागा 1/1/2025 ते 31/12/2025 या कालावधीत रिक्त होणारी 15,631 पदे भरतीकरता उपलब्ध होणार आहे। सदर पदाचा तपशील खालीलप्रमाणे आहे। पण पाहू शकता मित्रांनो, पोलीस शिपाई 12,399 पदं खाली आहेत। पोलीस शिपाई चालक 234, बॅट्समॅन 25, सशक्त पोलीस शिपाई 2,393, कारागृह शिपाई 580, म्हणजे टोटल 15,631 जागा रिक्त होणार आहे पूर्ण महाराष्ट्रासाठी। त्याच्यामध्ये कोणत्या जिल्ह्याला किती जागा आहे ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत मित्रांनो। वित्त विभागाच्या संदर्भ 1 मधील 30/9/2022 रोजीच्या शासन निर्णयानुसार ज्या प्रशासकीय विभागाची सुधारित आकृतीबंध अंतिम मंजूर केले आहे अशा प्रशासकीय विभागांना सुधारित आकृतीबंधातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील पदे वगळता अन्य संवर्गातील सरळ सेवेच्या कोट्यातील रिक्त असलेली पदे 50% भरण्यास अनुमती देण्यात आली आहे। राज्यातील कायदा व सुव्यवस्था अनुषंगाने पोलीस शिपाई संवर्गातील पदाची अत्यंत आवश्यकता असल्याने सदर संवर्गातील 100% रिक्त पदे तातडीने भरणे आवश्यक आहे, असा हा GR आहे मित्रांनो। 15,631 रिक्त पदे 100% भरण्यास वित्त विभागाच्या संदर्भात रोज शासन निर्णय आज जाहीर झाला आहे। तर मित्रांनो, याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा जो विषय आहे, प्रस्तुत भरती प्रक्रियेसाठी यापूर्वीच्या पोलीस शिपाई भरतीप्रमाणेच खुल्या प्रवर्गातील उमेदवारीकरता 450 व मागास प्रवर्गातील उमेदवारीकरता 350 रुपये इतकी परीक्षा शुल्क आकारण्यात येत आहे। ही परीक्षा शुल्क रक्कम जमा केलेली आवश्यकतेनुसार भरती प्रक्रियेकरता खर्च करण्यास मान्यता देत आहेत। तर याच्यात सर्वात महत्त्वाचा जो विषय आहे मित्रांनो, तर लवकरात लवकरच आपल्याला त्या पोलीस भरतीची तारीखसुद्धा कळणार आहे। तर हा एक GR आहे, आपण पाहू शकता मित्रांनो। याच्यामध्ये प्रतिलिपी सर्व शासन पाठवलं आहे। तर याला चालक अतिरिक्त परवाना कौशल्य आवश्यक आहे। वयोमर्यादा किमान वय 18 वर्ष, कमाल वय 28 वर्ष। मागास प्रवर्गासाठी शिथिलता उपलब्ध आहे। 2022-23 मध्ये वयोमर्यादा ओलांडल्यानं या भरतीत एकदाच विशेष संधी मिळणार आहे। शारीरिक पात्रता किमान उंची 165 सेंटीमीटर, महिला उंची 155 सेंटीमीटर, धावणे, लांब उडी, गोळाफेक इत्यादी चाचण्या आपल्याला पास कराव्या लागतील। याच्यात आवश्यक कागदपत्रे आहे: आधार कार्ड, ओळखपत्र, शैक्षणिक प्रमाणपत्रे, उत्पन्न प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, आरक्षित प्रभाग असेल तर पासपोर्ट साईज फोटो। अर्ज शुल्क तर मी तुम्हाला सांगितलं आहे, खुल्या प्रवर्गासाठी 450 रुपये, मागास प्रवर्गासाठी 350 रुपये। याची निवड प्रक्रिया कशी होणार आहे? लेखी परीक्षा होणार आहे, OMR बेस होणार आहे, वस्तुनिष्ठ प्रकार प्रश्नपत्रिका, सामान्य ज्ञान, गणित, बुद्धिमत्ता चाचणी, शारीरिक चाचणी, धावणे, लांब उडी, गोळाफेक, गुणांक थेट मेरिट लिस्टमध्ये लागणार आहे। दस्तऐवज पडताळणी, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे, सर्व कागदपत्रे तपासली जातील। तर महत्त्वाच्या तारखा ज्या आहेत, अर्ज सुरू होण्याची तारीख लवकर जाहीर होईल। मी जसं तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे लवकर जाहीर होईल। अर्जाची अंतिम तारीखसुद्धा अद्याप निश्चित नाही आहे। लेखी परीक्षा अंदाजे 2025च्या अखेर होईल। शारीरिक चाचणी परीक्षेनंतर होणार आहे। पोलीस भरतीतील सवलती आपल्याला स्पेशल प्रोव्हिजन जे आहे ते 2022-23साठी वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एकदा संधी देण्यात येणार आहे। आरक्षित प्रवर्गासाठी वयोमर्यादा व शुल्कात शिथिलता देण्यात येणार आहे। महिला उमेदवारासाठी स्वतंत्र आरक्षण आहे, आपण पाहू शकता मित्रांनो। तर ह्या पद्धतीचा हा जो पोलीस भरतीचा GR आहे मी तुम्हाला दाखवला आहे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवीन GR आम्ही आमच्या व्हिडिओ या
असे नवीन नवीन GRचे व्हिडिओ आम्ही अपलोड करत असतो. या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.